नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला मैत्रिणी, तुम्हाला मी आज अंडा मसाला दाखवणार आहे. तर अंडा मसाला पहा तुम्ही. तर अंडा उकडण्यापासून तुम्हाला टिप्स आहेत, त्या टिप्स फॉलो करा तुम्ही. एकदम जबरदस्त अंडा मसाला आहे. पण मी बिलकुल वाटण वाटणार नाही, बिना वाटणचं करणार आहे. पण कसं करणार आहे पहा. आता इथे अंडी उकड्या ठेवलेले आहे. अंडी बुडतपर्यंत पाणी ठेवायचं. एक एक स्टीप लक्षात ठेवा. अंडी बुडतपर्यंत पाणी ठेवायचं. बुडली पाहिजे ना आपली अंडी. आणि मग उकड्या ठेव. फक्त 5 मिनटं जास्त जास्त लागणार आहे. 5 पण नाही, 5पासून बी कमी. एवढ्यात अंडी उकडणार आहे आपली. अंड्यात मीठ टाकायचं आणि अंडी उकड्या ठेवायची. तर त्याचं कारण तुम्हाला सांगते. मीठ कशामुळे टाकायचं पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल. कारण काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर मी अंड्यात का मीठ टाकायचं ते पण सांगेन पुढे गेल्यावर. तर पुढे पहा आता व्हिडिओ. तर इथे पहा, मी आता उकड्या ठेवलेल्या आहेत अंडी आणि ही आता उकडून झालेली आहेत अंडी. तर अंड्यात मीठ का टाकलं मैत्रिणीनं, फक्त 5 मिनटं झाली होती आणि ही अंडी अशी पटकनी सोलली जावं म्हणून मीठ टाकायचं. हे बघा, लगेच निघते. नाही तर कसं होतं, मीठ नाही टाकलं ना तर अंडी जास्त वेळ बी ठेवायला लागतात आणि अंड्याचे कवचे निघतात. असे एकदम गोल गरगरीत अंडा निघत नाही. त्याच्याकरता मीठ टाकायचं अंड्यात. तर अंडं लगेच सोललं जातं गोल गरगरीत एकदम. जरा पण कवचं निघत नाही किंवा काहीच नाही, असं अशी अंडी तयार होतात. आणि टाईम पण लागत नाही. पहा, लगेचच्या लगेच अख्खी अंडी सोडलेली आहेत का नाही. कुठे पण तुकडा पडलेला नाही अंड्याचा किंवा काहीच नाही. अगदी मस्त अंडी सोडून गेलेली आहे. तर एक एक टिप आहे ती लक्षात ठेवा. अजून टिप्स आहेत तुम्हाला भरपूर. तुम्ही भरपूर व्हिडिओ पहा. आता एका बाजूनी फक्त मला कट मारायची अंड्याला. पहा, मी एका बाजूनीच फक्त कट मारणार आहे. 5-6 कट मारणार आहे अशा एका बाजूनी. हे पहा, अशा पद्धतीने कट मारायच्या अंड्यांना. म्हणजे आतमध्ये मसाला जातो अंड्याचा. आपला मसाला आहे ना, तो अंड्यामध्ये घुसला पाहिजे. म्हणून एक बाजूने आपल्याला कट मारायची अंड्या. पूर्ण अंड्याला कट मारायची नाही. हे पहा, अशा पद्धतीने एकच बाजूने मारायची. ही अंड्याला कट मारून झालेली आहे आपली. आता मी लगेच ठेवणार आहे कढई गॅसवरती. ही कढई ठेवली गॅसवरती. एक छोटीशी पळीभर तेल टाकलेलं आहे. ह्याला मी जास्त तेल पण नाही वापरणार ह्या अंड्याला. पण अंडा मसाला तर बनणार आहे, पण मसाला पण वाटणार नाही. पण काय बनणार आहे, कसा बनणार आहे पहा. अगदी अप्रतिम टेस्ट होणार आहे याची. अगदी तोंडाला चव आणणारा हा अंडा मसाला बनतोय. तुम्ही नक्कीच व्हिडिओ पहा मात्र. 1 चमचा टाकलेला आहे. अर्धा चमचा म्हणजे लाल तिखट, गरम मसाला अर्धा चमचा, धने पावडर अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा. कोथिंबीर टाकायची जरासं. ही अंडी सोडून द्यायची. अंड्यांना कडकपणा आणण्यासाठी ही अंडी टाकून द्यायची याच्यामध्ये. फ्राय करून घ्यायची अंडी जराशी थोड्या तेलामध्ये. पहा तुम्ही, रंग पण येतो आणि अंड्याला थोडासा वरून कवच येतो, कडकपणा येतो, म्हणजे अंडी फुटत नाही. एक एक टीप आहेत पहा. अंडी आपण टाकली का लगेच फुटतात अंडी. काही काही वेळेस कसं आपली चमचा लागला काय लागलं का लगेच फुटतात. तसं जरा कवच आला ना अंड्याला तर अंडी फुटत नाही. थोडासा नकळत कवच येणार आहे, तसं फुटली जाणार अंडी आपल्याला फोडायला गेले तर. पण अशी कधी कधी कशी बिना हे करता जरा हात लागला हे लागलं अंडे फुटलं जातं. तसं नाही होणार. तर झालेली आहे आपली. तर काढून घेते मी याच्यात. आणि लगेच दुसरी परत कढई ठेवणार आहे. तीच कढई वापरणार आहे. तेच सगळं करणार आहे. परत परत घासायचं झंझट नाही किंवा काहीच नाही. तर इथे टाकणार आहे पहिली मी मोहरी टाकून एक पळीवर तेल ओतणार आहे. छोटी पळी आहे माझी, मोठी पण नाही. हे बघा, पळीवर तेल ओतलेलं आहे मी. मोहरीला छान फुलून द्यायचं मात्र. मोहरी कच्ची ठेवायची नाही जरा पण. मस्त फुलून द्यायची मोहरीला. मोहरी फुलल्यावरच आपल्याला करायची. कसे गरम नव्हती एवढी कढई, स्लो गॅस केला होता, त्यामुळं कढई थोडी थंड झालेली, त्याच्यामुळं तापायला वेळ लागला. तर झालेली आहे मोहरी, आता वाजलेली आहे. आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये कांदा. मी कांदा ना 2 कांदे छोटे कापले होते. तर ते जास्त बारीक पण नाही कापलेले, जास्त मोठे पण नाही, मीडियम साईजचे कांदे कापलेले आणि ते टाकलेले आहे. आता कांदा छान परतून घ्यायचा पहिला, ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे कांदा. लसूण टेचला होता, 5-6 पाकळ्या लसणाच्या त्या टाकलेल्या आहेत. त्या पण छान फुलल्या पाहिजे. मस्त अशा टेचून घेतल्या होत्या त्या मस्तच त्या पण ट्रान्सपोर्ट झाल्या पाहिजे.
तेवढ्या परतायच्यात त्या दोन्ही पण, कांदा आणि लसूण. हे बघा आता हे बऱ्यापैकी झालेलं आहे ट्रान्सफर. आता आपण टाकायचं त्याच्यात टमाटर. हे बघा 2 मोठी टमाटर होती माझ्याकडे, ती टाकलेली आहे, चिरलेली आहे. ती पण कांद्यासारखीच, एवढी बारीक पण नाही मोठी पण नाही, अशा पद्धतीने चिरली आहेत आणि ते टाकलेले आहे. छान परतून घ्यायचं. मस्त परतायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं जरा. अशा पद्धतीने झाकण ठेवलं का जरा मुरून द्यायची, हवा त्याची धरली पाहिजे एवढी करायची आपल्याला. हवा धरलीच पाहिजे मस्त. आणि आता परत काढलं, परत ठेवायचं, असं करा 1-2 वेळा करायचे ते आपल्याला. हे पहा परत झाकण ठेवलेलं आहे मी. हलवून घ्यायचं. बिलकुल पाणी वापरलं नाही अजूनपर्यंत. आपल्याला तेल पण जास्त नाही वापरलेलं. आता परत उघडून पाहते बघा, मस्त हवा धरलेली आहे, जरा शिजलेले पण आहे, गळलेले पण आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे पाणी. तर पहिलं पाणी नंतर कसं घालायचं तुम्हाला सांगते, पाहता तुम्ही काय काय करायचे पुढे. तर कोथिंबीर आहे ती टाकते पहिली. ही कोथिंबीर घेतली, ही टाकली. ह्याला पण छान परतून घ्यायची आपल्याला. मस्त असं इकडे तिकडून फिरवायचं, हलवायचं. ते एकजीव झाली पाहिजे कोथिंबीर आणि मसाला. मसाला गळत आलेला आहे आपला, शिजत आलेला आहे सर्व कांदा आणि टमाटरचा. छान असं हलवत राहायचं. मात्र मध्ये गॅस मी जरा स्लो केलेला आहे आत्ता. आणि तुम्हाला आता परत दाखवते एकदा. असं पॅक करायचं ते जरासं मध्ये थोडंसं असं जागा करायची, का की आपल्याला मसाला घालायचा आहे. तर पहिला आता मसाला घालते, पहा तुम्ही कुठला मसाला वापरते मी, कुठला घालते. 1 चमचा लाल तिखट घातलं, 1 चमचा मालवणी मसाला घातला, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद. एवढा मसाला घातला. पण आता ह्याला तेल जरा पण नव्हतं त्याच्यात टाकलं. थोडंसं अर्धा चमचा भरून मी तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये. फक्त अर्धा चमचा, जास्त नाही, का की मसाल्याला लागलं पाहिजे तेल. बिलकुल तेल नाही इथे वापरलेलं, काहीच नाही. हा अर्धा चमचा मी टाकते तेल आता त्याच्यावर आणि छान परतते त्याच्यात. हे बघा हे तेलात परतून घेतलं. आता मिक्स करून घेते सर्व. हे बघा छान परतलं गेलेलं आहे. आता हा हे सर्व एकत्र करायचं आहे आपल्याला. मस्त हलवून घ्यायचं आहे. मस्त खमंग त्याची स्वाद सुटलेला आहे. आता आपण बिना वाटता करायचं आहे, पण फार अप्रतिम होणार आहे. पहा तुम्ही, अंडा मसाला म्हणते ना तसं. छान झालेला आहे. मस्त परतला गेलेला आहे. आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला 1 ग्लास भरून पाणी. तर पहा आता मी पाणी घेते आणि 1 पूर्ण ग्लास, छोटंसं ग्लास आहे माझ्याकडं, तेवढं भरून मी पाणी टाकणार आहे. पाणी घेते आता पहिलं, नंतर तुम्हाला दाखवते. ते पाणी आणलेलं आहे. हे बघा एवढं ग्लास भरून पाणी घालायचं आपल्याला. पुरेसे आहे एवढं ग्लास भरून पाणी. आता ह्याला मस्त असं हलवून घ्यायचं व्यवस्थितशीर या मसाल्याला. अगदी रसरशीत झालेला आहे. 2 कांदे आणि 2 टमाटरचा मसाला आहे हा, पण छान झालेला आहे. पहा तुम्ही, छान उकळी आली पाहिजे. मी मीठ पण टाकलं होतं मैत्रिणींनी, तुम्हाला स्किप झालेला आहे व्हिडिओ. मीठ टाकलेलं, चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. किती अंदाजाने टाकायचं तेवढं टाकू शकता.
तुमच्या आळणी खराट लागन त्याच्यावर मी टाकलेलं आहे आणि त्याच्या मापात बघ मीठ. तर तुम्हाला कुठलंही कसंही टाकायचं असलं टाकू शकता. तर ह्याला उकळी आलेली आहे चांगली. आता आपली अंडी आहेत ना, ही ह्याच्यामध्ये सोडायच्यात आपल्याला. हे बघ, ही अंडी असंच म्हणजे वर बाजू करायची कापलेल्याची, अशी ठेवायची. मी फटाफट ठेवून घेते सर्व अंडी. आपण जे कट मारला होता ना अंड्यांना, त्याला वरती करायचं आणि वरती करून ठेवायचे त्याला. सर्व अंडी मी 8 अंडी घेतली होती ना, 8च्या 8 पण ठेवणार आहेत. हे पहा, मध्ये एक टाकते. हे बघा, छान अशी झालेली आहेत. आता वरून थोडीशी मसाले आहेत ते उरलेल्या ताटातला त्याचा काढला होता ना आपण अंड्यांबरोबर, तो टाकलेला आहे. थोडीशी कोथिंबीर पेरायची वरून. थोडी कोथिंबीर टाकते आणि ह्याला झाकून ठेवायचं बारीक स्लो गॅस करून. अगदी मुरलं पाहिजे मस्त. एवढं छान असं चांगलं 2 मिनटं तरी ठेवायचे आपल्याला बारीक गॅस करून एकदम. आणि हे बिना मसाल्याचं, बिना वाटण वाटता हा अंडा मसाला कसा तयार होते पहा तुम्ही. हे झाकण ठेवलं. आता पहा तुम्ही आता कशा पद्धतीने तयार होणार आहे. हा एकदम सोपी रेसिपी आहे. नवशिकाऊ असतील ते पण करू शकतात. अशा पद्धतीने खूप टेस्टी लागते, खूप छान लागते. बिना वाटण वाटता, नाही कोणाकडे भांडे वाटण वाटायला, नाही मिक्सर वाटण वाटायला, तर अशा पद्धतीने अंडा मसाला करा तुम्ही. अप्रतिम टेस्ट. पहा आता खोलून पाहते. पहा मस्त एकदम झालेलं आहे. आता हे रस्सा पण छान झालेला आहे आणि अंडी पण छान झालेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. पहा, म्हणजे कमी सामग्रीत पण उत्तम डिश बनू शकते अशा पद्धतीने केलं तर. मस्त झालेला आहे आपला अंडा मसाला. तयार पण झालेला आहे पहा. आता मी तुम्हाला काढून दाखवते वाटीमध्ये एका. तर वाटी घेते आणि वाटीत काढून दाखवते. वा, हा मसाला टाकते पहिला भराभर एकदम पटापट. हे बघा, आता छान मसाला पडलेला आहे. एकदम रसरशीत कलरफुल मसाला झालेला आहे. आता त्याच्यावर मी अंडी ठेवणार आहे. हे पहा, अशी अंडी सोडायची. छान पहा किती सुंदर दिसतंय. रंगही फार सुंदर दिसतो आणि मसाला पण खूप छान झालेला आहे आपला. पाहू शकता किती झणझणीत आणि चमचमीत झालेला आहे का नाही अंडा मसाला. न वाटण वाटता मैत्रिणींना नक्कीच करून पहा अशा पद्धतीने. आणि पुढे सांगायचं म्हणजे मी मसाल्याचा स्टॉक आलेला आहे माझा. तुम्हाला घ्यायचा असला तर मी पुढं स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कॉन्टॅक्ट घेऊ शकता. आणि मसाला घरपोच फ्री डिलिव्हरी आहे. तर किती छान आहे का नाही बघा रस्सा तो आणि ती अंड. तर हे पहा मसाले माझे आलेले आहेत. तर नक्कीच घ्या. बिना केमिकलचा मसाला आहे. टंकावर कुटलेला मसाला आहे. गिरणीत दळलेला नाही आणि सगळं काही ओरिजिनल आहे. तर नक्कीच घ्यायचं असल्या तर नंबर देणार आहे स्क्रीनवरती, नंबर घ्या. आणि हा मसाले तर घ्याच, पण हा माझा अंडा मसाला कसा झाला ते सांगा.